नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 30 जानेवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचा उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र आद्रा आहे. योग वैधृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलभ आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:31 ते 9:54 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:17 ते 12:40 आणि यमगंड काळ दुपारी 3:26 ते 4:49 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये तिथल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील ती पूर्ण सुद्धा होताना दिसते. तुमच्या कामाची वामा होईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा खास करून. आजच्या दिवशी चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुका सुद्धा होऊ शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. दिवस उत्तम राहील. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही जास्तच प्रमाणात भावुक राहाल. भावभावनांचे आंदोलन जास्त प्रमाणात दिसते. त्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. मनजोगत्या गोष्टी घडतील. महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. त्या कामामध्ये थोडाफार विलंब राहील. थोडासा स्ट्रेस त्यामुळे येऊ शकेल. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. आजच्या दिवशी मित्र परिवाराच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याबरोबर बोलणं होईल. काही चांगले लाभ मिळू शकते. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा खास करून. आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. कामाचा ओळख सुद्धा दांडगा राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी समोर येऊ शकतील. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याकडून तुम्हाला उत्तम साथ लाभेल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास.
तूळ राशीच्या भाग्यसना चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. प्रलोभनाच्या मागे लागू नका. अनपेक्षित काही लाभ मिळू शकतील. बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह सुद्धा राहाल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरले जाण्याचा योग सुद्धा संभवतं. काय चांगले उत्तम लाभ मिळतील, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. आरोग्याकडे लक्ष द्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहणार आहात. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स का चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा ओळखसुद्धा दान कराई. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध उत्तम राहतील. कुठल्याही प्रकारचे मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या आधी विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं राहील. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. असा जो दिवस आहे, आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. अतिशय शांत आणि स्थिर चित्त आज तुमचं राहणार आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 30 जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.